हॅलो डिअर स्टुडंट्स, मी दिगंबर माळी स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, अपकमिंग MHT CET परीक्षेची तयारी तुमची चालूच असेल, कदाचित चांगली झाली असेल, थोडीशी प्लस मायनस असेल, पण हरकत नाही आहे। ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अशा भरपूर गोष्टी सजेस्ट करणार आहे, तुमची हेल्प करणार आहे, जेणेकरून या शेवटच्या दिवसांमध्ये तुम्हाला माझ्याकडून मदत तर होणारच आहे, पण तुम्ही खूप साऱ्या सिली मिस्टेक करण्यापासून वाचू शकतात आणि तुमच्या MHT CET परीक्षेमध्ये तुमचे जे काही जाणारे मार्क्स आहेत ते तुम्ही सेव्ह करू शकता। त्यामुळे पुढचे 8 मिनिटं तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे या व्हिडिओला समजून घ्यायचं आहे। तुम्ही विचारलेल्या भरपूर प्रश्नांची उत्तरं सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स स्टार्ट द सेशन। सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्यापैकी भरपूर विद्यार्थ्यांनी जो विचारलाय की माझा पेपर 22 तारखेला आलेला आहे, 23 तारखेला आलेला आहे, मॉर्निंग शिफ्टला आहे, आफ्टरनून शिफ्टला आहे, असं विद्यार्थी विचारतात आणि त्यासोबत एक क्वेश्चन असाही जोडतात की सर जे पेपर सुरुवातीला होणार आहेत 22, 23, 24 तारखेला हे पेपर थोडे डिफिकल्ट असणार आहेत का, असं आम्ही ऐकलंय, असं त्यांचं म्हणणं असतं। तर बाळांनो, मी तुम्हाला एक गोष्ट इथे समजून सांगतो। जेव्हा MHT CET चे पेपर होतात ते शिफ्टमध्ये होतात। शिफ्ट म्हणजे काय प्रकार असतो तर एका दिवशी दोन वेगवेगळ्या सेंटरमध्ये, ठीक आहे, दोन वेगवेगळ्या वेळेमध्ये डिफरंट सेंटर्समध्ये पेपर होतात। म्हणजे मॉर्निंगच्या सेशनमध्ये खूप सारे सेंटर्स असतील जिथे पेपर चालू असणार आहे आणि परत त्याच सेंटरवरती आफ्टरनूनच्या सेशनसाठी सुद्धा पेपर असणार आहे। म्हणजे एका दिवशी दोन पेपर होतात, मॉर्निंग शिफ्टमध्ये आणि आफ्टरनून शिफ्टमध्ये। आता हे पेपर कम्प्युटर होतात, त्याच्यामुळे ज्या कॉलेजेसमध्ये कम्प्युटर्स आहेत, कम्प्युटर लॅब्स आहेत, अशा ठिकाणी हे पेपर्स जनरली होत असतात। आता पेपर जर डिफरंट डेजला डिफरंट शिफ्टमध्ये होणार आहे, तो सगळ्यांचा पेपर सेम असणार आहे का, तर अजिबात नाही। आणि ज्यावेळेस सगळ्यांचा पेपर डिफरंट असेल त्यावेळेस डिफिकल्टी लेवल सुद्धा प्लस मायनस होते, हे अगदी खरं आहे। म्हणजे सपोज 22 तारखेला सकाळी ज्या मुलांनी पेपर दिलाय कदाचित त्यांचा पेपर सोपा असू शकतो आणि त्याच दिवशी दुपारी ज्यांनी पेपर दिलाय त्यांचा पेपर डिफिकल्ट पण असू शकतो आणि हे व्हायसे वर्सा पण असू शकतं। म्हणजे सकाळचा पेपर डिफिकल्ट, दुपारचा पेपर इझी। सो हे होऊ शकतं का? येस, ॲब्सोल्युटली होऊ शकतं। पण MHT CET कडून पूर्ण प्रयत्न केला जातो की सगळ्यांचे पेपर आणि सगळ्या पेपरची डिफिकल्टी लेवल ही सेम असली पाहिजे। इतकं सगळं करूनही डिफिकल्टी लेवल सेम असणं हे जरा अवघडच आहे ना, कारण की प्रत्येक क्वेश्चन कोणासाठी सोपा असू शकतो तर दुसऱ्या विद्यार्थ्यासाठी तो डिफिकल्ट असू शकतो। मग याला सोल्युशन काय? तर याला सोल्युशन आहे तुमचे रिझल्ट्स। ज्या पद्धतीने कॅल्क्युलेट केले जातात बाळांनो, त्याच पद्धतीने ज्या मोठमोठ्या एक्झाम्स असतात, ज्या भारतामध्ये होतात, ज्या गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स असतात, त्या परीक्षांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने रिझल्ट्स हे कॅल्क्युलेट केला। त्याला नॉर्मलायझेशन मेथड असं म्हटलं जातं की ज्या मेथडमध्ये शिफ्ट वाईज तुमच्या रिझल्टचं ॲनालिसिस केलं जातं। तुमच्या बॅचमध्ये आलेला टॉपर विद्यार्थी त्याच्या कंपॅरिझनमध्ये इतर विद्यार्थ्यांचे स्कोर्स हे अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करून तुम्हाला तुमचा रिझल्ट हा पर्सेंटाईल रिझल्ट किंवा पर्सेंटाईल बेसिसवरती मिळत असतो फायनली। त्याच्यामुळे तुम्हाला पेपर डिफिकल्ट जरी आला, पेपर सोपा जरी आला तरी टेन्शन घेऊ नका बाळांनो। तुम्ही सगळ्यात पहिले या क्वेश्चनमधून बाहेर पडा। सध्या तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या MHT CET परीक्षेसाठी काय लागणार आहे त्याच्यावर फोकस करा। पेपर डिफिकल्ट येईल का सोपा येईल हे त्यावेळेस जेव्हा तुम्ही कम्प्युटर स्क्रीन समोर बसलेले असणार आहे त्यावेळेस तुम्हाला डिसाईड करायचं आहे की बाबा पेपर आलेला सोपा आहे का अवघड आहे, तो अंदाज लावायचा आहे। त्याच्यामुळे आत्तापासून हे जे रुमर्स आजूबाजूला फिरतात की सुरुवातीचे पेपर डिफिकल्ट येणार आहे नंतरचे सोपे येणार आहे, असं अजिबात काही नाहीये। प्रत्येक पेपरची डिफिकल्टी लेवल ही सेम करण्याचा किंवा सेम ठेवण्याचा प्रयत्न हा MHT CET कडून नेहमी होत असतो। ओके, आणि जरी नाही झाला तर त्याला सोल्युशन काय आहे ते मी तुला क्लिअर केलेलं आहे। चला सेकंड क्वेश्चन कडे जाऊया। MHT CET चा काहीच स्टडी झाला नाही। आता भरपूर असे विद्यार्थी की ज्यांनी कुठला ना कुठला तरी कोर्स जॉईन केलेला आहे, कुठल्या ना कुठल्या तरी ऑफलाईन सेंटरमधून क्रॅश कोर्स कंप्लीट केला आहे किंवा काही विद्यार्थ्यांनी घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा तयारी केलेली आहे। सो आता प्रत्येकाची तयारी प्लस मायनस कुठेतरी 80%, 90%, 70%, 60% अशी झालेली असते। त्याच्यामुळे टेन्शन हे प्रत्येकाला असतं। जो टॉपर येणार आहे ना त्याला सुद्धा माहिती नसतं की मी टॉपर येणार आहे असं। त्याच्यामुळे पेपरला जाईपर्यंत प्रत्येकाला स्वाभाविक अँक्झायटी असणं, टेन्शन असणं की बाबा मी जे वाचलंय ते पेपरला येईल की नाही ही भीती वाटणं हे मी समजू शकतो, हे स्वाभाविक आहे। इट इज द कॅरेक्टर ऑफ अ लिव्हिंग थिंग्स आहे ना, आपण लिव्हिंग आहोत, आपलं ते कॅरेक्टर आहे बाळांनो, ते वाटणं स्वाभाविक आहे। पण त्या उलट तुमचा जर काही कारणांमुळे अभ्यास झालेला नाहीये, म्हणजे त्याला भरपूर कारण असू शकतात। एक कारण म्हणजे आपण सिरियसली घेतली नाही परीक्षा म्हणून आता आपल्यावर ही वेळ आलेली आहे। दुसरं कारण आपण आजारपणातून गेलेलो असू, आजारी असू किंवा काही अन्य कारणं असू शकतात की जिथे तुम्ही क्रॅश कोर्स लावला तिथे तुम्हाला व्यवस्थित समजला नसेल, अशी भरपूर कारणं असू शकतात। तर यापैकी कुठलंही कारण जरी असलं तरी तुम्हाला या ठिकाणी मी एक छोटीशी मदत नक्की करतोय माझ्या बाजूने।
ती पण फ्री ऑफ कॉस्ट. ती मदत अशी आहे बाळांनो की आपलं जे यूट्यूब चॅनल आहे तुम्ही जर ते ओपन केलं ओके, तर आपलं यूट्यूब चॅनल जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर प्लेलिस्ट या ऑप्शनमध्ये गेले तर प्लेलिस्ट या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर बाळांनो तुम्हाला सिम्पली सगळ्यात पहिले मी काही फोल्डर सजेस्ट करतो, त्यांना व्हिजिट करा. त्यामध्ये सगळ्यात मेन फोल्डर जे मी तुम्हाला सांगतोय ते हे फोल्डर आहे MHT CET 2024. यामध्ये मी जेवढे पण क्वेश्चन्स घेतलेले आहेत ते क्वेश्चन्स तुम्ही व्यवस्थितपणे सॉल्व्ह करा. या फोल्डरमध्ये जा, जेवढे पण MHT CET MCQ सिरीजचे जे काही व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज नक्की बघा. काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पण आहेत ते बघा. सो हे एक फोल्डर महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. त्या व्यतिरिक्त हे जे फोल्डर आहे व्हेरी 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 इम्पॉर्टंट MCQ ओनली, याच्यामध्ये ना बाळांनो खूप सारे असे सेशन्स ज्याच्यामध्ये मी 100 50 क्वेश्चन्स हे नॉनस्टॉप सॉल्व्ह करून दिले विथ प्रॉपर एक्सप्लेनेशन. हे फोल्डर व्यवस्थितपणे बघा आणि त्यासोबतच काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन सुद्धा मी या फोल्डरमध्ये दिलेले आहेत. सो हे 3 फोल्डर तुम्ही जर बघितले तर तुम्हाला त्या ठिकाणी खूप छान वाटू शकतं. MHT CETचा कॉन्फिडन्स तुमचा वाढू शकतो. आणि याच्यासोबत YT शॉर्ट्स, मी शॉर्ट्स व्हिडिओ सुद्धा बनवले ज्यामध्ये मी MCQ तुम्हाला फटाफट 50 सेकंदामध्ये 55 सेकंदामध्ये 40 सेकंदामध्ये सॉल्व्ह करून दिलेले आहेत. साधारणपणे 35 एक क्वेश्चन्स आहे, याच्यामध्ये सगळे क्वेश्चन्स MHT CET 2023चे आहेत. सो तुम्ही शॉर्ट्स पण बघू शकता. सो ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला नाही त्याच्यावर सोल्युशन एवढंच आहे की तुम्ही अभ्यास करा. उरलेल्या दिवसात तुम्ही जास्तीत जास्त किती स्कोअर वाढवू शकता यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. क्लिअर आहे? नेक्स्ट पॉईंट घेऊया. नेक्स्ट पॉईंट काय आहे? मिस्टेक्स ड्युरिंग एक्झाम. एक्झामच्या वेळेस भरपूर विद्यार्थी काही सिली मिस्टेक्स करतात. त्या मिस्टेक म्हणजे कसं बघा, MHT CET मध्ये पेपर जो असतो बाळांनो त्या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही जो पेपर देणार आहात त्यातले सर्व क्वेश्चन्स पेपरमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करून यायचे आहेत. कुठलाही क्वेश्चन सोडवायचा म्हणजे सोडायचा नाहीये, लेफ्ट करायचा नाहीये ओके, वॅकंट सोडायचा नाहीये, सगळे अटेम्प्ट करून यायचे. पहिली गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्या ठिकाणी कम्प्युटर स्क्रीन असते त्या ठिकाणी तुम्हाला असं पण असतं काही ऑप्शन्स असतात की बाबा मार्क फॉर लेटर, म्हणजे तुम्हाला तो नंतर सॉल्व्ह करायचा आहे का, तर बरेच विद्यार्थी करतात आणि तो क्वेश्चन मात्र सबमिट करत नाही किंवा त्याला करेक्ट आन्सरमध्ये कन्वर्ट करत नाही. ते क्वेश्चन तसेच राहतात आणि जर पेपर सबमिट होऊन गेला तर ते चेक होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ही गोष्टीची काळजी घ्यायची की तुम्ही सगळ्या क्वेश्चनचं आन्सर्स हे सबमिट केलेलं आहे का हे एकदा नक्की व्हेरीफाय करा. क्लिअर? तिसरी महत्त्वाची गोष्ट, फिजिक्स आणि केमिस्ट्री हा पेपर पहिले एकत्र येतो. पहिले अगोदर काय सोडवायचं, तर बरेच विद्यार्थी विचारतात की सर आम्ही पहिले केमिस्ट्री सोडवत चालेल का, तर चालतो बाळांनो, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही सोडवू शकता. फक्त एकच काळजी घ्या की दिलेल्या वेळामध्ये तुमचा पेपर कंप्लीट झाला पाहिजे. यासाठी वेळेकडे व्यवस्थित लक्ष द्या. बरेच जण वेळेकडे लक्ष देत नाही, नुसते क्वेश्चन सॉल्व्ह करत राहतात. तर ही तिसरी महत्त्वाची गोष्ट. चौथी महत्त्वाची गोष्ट, जे मोठे क्वेश्चन्स असतात ज्याच्यामध्ये आपला खूप वेळ जातो ओके, त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर 4 स्टेटमेंट दिलेले ते तुम्हाला वाचायचे आणि मग उत्तर शोधायचं आहे. असे क्वेश्चन जनरली तुम्ही शेवटी सोडवले तर बरं राहील, कारण की त्याच्यात तुमचा वेळ वाचतो. आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट, पेपरला जात असताना तुमचं जे हॉल तिकीट आहे जे तुम्हाला आता भेटलेलं आहे तर पेपरचे एक 2-3 दिवस अगोदर तुमचं हॉल तिकीट पुन्हा एकदा डाउनलोड करा. त्याच्यावरचं सेंटर, त्याच्यावरची डेट, त्याच्यावरची टायमिंग सेम आहे का ते चेक करा आणि त्याच दिवशी पेपरला जा. जो तुमचा रिपोर्टिंग टाईम आहे, जो तुमचा पेपर टायमिंग आहे, जे हॉल तिकीटवर तुम्हाला मेन्शन केलेलं आहे त्या फॉलो करा, त्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा. पेपरच्या अगोदर जो तो काय तुम्हाला काय रिपोर्टिंग टाइम दिलं त्या वेळेतच पोहोचा. लागणाऱ्या गोष्टी सोबत तुम्हाला हॉल तिकीट मध्ये दिलेले आहेत की काय काय आणायचे काय नाही आणायचं ते सगळं नक्की घेऊन जा. पेपर जर बाहेर कुठेतरी आलेला असेल तर 1 दिवस अगोदर जा. ऐन वेळेस धावपळ किंवा घाई गडबड करू नका. ठीक आहे? क्लिअर आहे? सो या बेसिक गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहे. ह्या कॉमन मिस्टेक्स मुलं जनरली एक्झामच्या वेळेस फॉलो करतात. अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की बरेच विद्यार्थी साधारण तुम्ही जर बघितलं तर पेपरच्या वेळेस बसलेले असताना त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळे विचार चालू असतात. तर तसं काही करायचं नाही आहे. तुम्हाला बेसिक हा पेपर जो आहे तो कम्प्युटरवर द्यायचा आहे. त्यासाठी तुम्ही थोडंसं कम्प्युटर हँडल करून बघा. बऱ्याच विद्यार्थ्यांना कम्प्युटर हँडल करायचं माहिती नसतं. तर तुमच्या आजूबाजूला कुठे सायबर कॅफे असेल, एखादा कम्प्युटर क्लास असेल, त्यांच्याकडे जा. 20 रुपये 30 रुपये देऊन कम्प्युटर हँडल करा. माऊस हँडल करून बघा, कीबोर्ड हँडल करून बघा. सो बेसिक नॉलेज कम्प्युटरचं जे आहे तुम्हाला माहिती पाहिजे. नाही तर ऐन वेळेस धावपळ नको किंवा ऐन वेळेस आपला गोंधळ नको. त्या व्यतिरिक्त बाळांनो, आता फायनल हेल्प माझ्या बाजूने काय आहे, तर फायनल हेल्प माझ्या बाजूने आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की मी माझ्या ॲप्लिकेशनवरती MHT CETचे क्रॅश कोर्स यावेळेस घेतलेले आहेत. यामध्ये लाईव्ह कोर्स घेतलाय, रेकॉर्डेड कोर्स घेतलाय, टेस्ट सिरीजचा कोर्स घेतलाय. सो बऱ्याच मुलांना इच्छा होती ते जॉईन करण्याची. त्यांच्यापर्यंत माझे व्हिडिओज उशिरा पोहोचले किंवा त्यांना उशिरा कळालं किंवा काही विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती ही एवढी हलाखीची होती की त्यांना ती प्राइस अफोर्डेबल नव्हती. सो या शेवटच्या दिवसांमध्ये का होईना पण माझ्या बाजूने फायनल हेल्प हीच आहे की माझ्या बॅचमध्ये हे जे काही कोर्स, हे जे काही फोल्डर्स आहेत तुम्ही जर याच्यात बघितलं त्याच्यात मी 2023चे क्वेश्चन सॉल्व्ह करून दिलेले आहेत. याच्यात मी 2022चे क्वेश्चन सॉल्व्ह करून दिले. याच्यात मी 2023 मध्ये जो माझा क्रॅश कोर्स घेतला होता तो ॲज इट इज फ्री देऊन टाकलेला आहे. याच्यामध्ये HSC बोर्डचे माझे रिव्हिजन टॉपिक्स दिलेले आहेत. हे सगळं काही जे आहे
आहेत हे माझ्या क्रॅश कोर्समध्ये आहे. तुम्हाला जर ते हवे असतील तर तुमच्यासाठी मी काय केलं आहे की माझ्या सर्व क्रॅश कोर्सच्या प्राइजेस या 80%ने ऑफ करून टाकलेले आहेत, कमी करून टाकलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर माझा लाईव्ह वाला जो क्रॅश कोर्स आहे तो आता फक्त 199 साठी अवेलेबल आहे आणि रेकॉर्डेड वाला हा फक्त आणि फक्त 99. सो तुम्हाला सगळ्यांना माझं रेकमेंडेशन हे असेल की तुम्हाला जर शेवटच्या दिवसांमध्ये MST-CET 2023 चे क्वेश्चन्स व्यवस्थित सॉल्व्ह करायचे असतील किंवा इतर गोष्टी थोड्याशा फास्ट ओव्हरलुक करायच्या असतील तर तुम्ही रेकॉर्डेड कोर्स घ्या. 99 रुपीजमध्ये तुमचं काम होऊन जाईल, तुमचं बऱ्यापैकी काम होऊन जाईल, तुमचा स्कोअर अजूनही चांगला येऊ शकतो. ज्या विद्यार्थ्यांचे पेपर थोडेसे लेट आहे 23 तारीख, 24 तारीख, 25 तारीख, 26 तारीख, 27 तारीख त्या विद्यार्थ्यांनी नक्की याचा विचार करा आणि तुमची MST-CET तयारी अजूनही तुम्ही परफेक्ट करू शकता. कोर्स कसा घ्यायचा तर माझं ॲप्लिकेशन आहे दिगंबर माळी नावाने, याच्यामध्ये जाऊन तुम्ही कोर्स परचेस करू शकता किंवा तुम्ही जो हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे या व्हॉट्सअप नंबरला जर हाय केलं बाळांनो तर तुम्हाला त्याच्यावरती मी लिंक्स पाठवून देईल. हाऊ टू परचेस कोर्स नावाची एक लिंक येईल, त्या लिंकला एकदा बघून घ्या, त्याप्रमाणे कोर्स परचेस करा. भरपूर विद्यार्थ्यांनी मागच्या 4-5 दिवसांमध्ये कोर्स ऑलरेडी परचेस केलेला आहे. तर अशा सर्व विद्यार्थ्यांना मी वेलकम करतो, ऑल द बेस्ट देतो आणि त्यासोबतच जे विद्यार्थी यूट्यूबच्या माध्यमातून MST-CETची तयारी करतायत किंवा ज्या विद्यार्थ्यांनी अगोदरपासूनच मला कोर्सला जॉईन केलेला आहे अशा सर्व महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी माझ्या बाजूने अपकमिंग MST-CETसाठी ऑल द बेस्ट. ही फायनल हेल्प होती बाळांनो, इथे थांबतो आहे. पण आपले सेशन्स मात्र चालूच राहणार आहे जोपर्यंत तुमचे पेपर आहेत तोपर्यंत. इव्हन त्याच्यानंतर सुद्धा ॲडमिशनसाठी, कॉलेजेससाठी, करिअर काउन्सिलिंग म्हणून मी भरपूर गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करणारच आहे. सो डोंट वरी अबाउट दॅट. सो थांबूया. विश यू ऑल द बेस्ट. हॅव अ गुड डे. टेक केअर. बाय बाय. जय हिंद. बाय. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.